केतन अग्रवाल हत्याकांडामध्ये रोज खळबळजनक असे खुलासे होत आहेत आणि याच प्रकरणाच्या मुळात जाण्यासाठी पोलिसांकडून आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची कसून चौकशी होती आहे। आज या दोघा जणांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले। दोघांनाही 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली। दरम्यान आज कोर्टामध्ये झालेल्या युक्तिवादाच्या दरम्यान चेतनच्या वकिलांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय। मोबाईल सियाकडे होता, मग यासाठी चेतनच्या कस्टडीचा काय संबंध असा सवाल देखील त्यांनी विचारला। दरम्यान दोघांना लोहगडावरती नेऊन नाट्य रूपांतर करणार असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय। आज पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं होतं। न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी जी पोलीस कस्टडीची कारणं दाखवलेली होती त्या कारणांवरती आज युक्तिवाद झाला। दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवलेली आहे। आज आम्ही मीडिया ट्रायलवरती निर्बंध करावा यासाठीची विनंती कोर्टाकडे केलेली आहे। त्याचप्रमाणे ह्या केसमध्ये इल्लीगल अरेस्ट झालेली आहे सियाची, याबद्दलचा सुद्धा एक अर्ज दाखल केलेला आहे। त्या अर्जावरती सुद्धा सुनावणी झालेली आहे। कोर्ट त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल। तर या सगळ्या प्रकरणी कोर्टामध्ये नेमकं काय झालं आपण बघूया। केतनचा मोबाईल काही वेळानं देण्यात आला, त्यातील माहिती रिकव्हर करायची आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। तर ही अटक बेकायदेशीर आहे, आमचा अर्ज दाखल करून घ्या असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे। तांत्रिक तपास, चौकशी आणि नाट्य रूपांतर झालंय, आता पुढचा तपास हा तांत्रिक आहे। मग पोलीस कोठडीची गरज काय? मीडिया ट्रायल सुरू आहे, हे थांबवायला सांगणं गरजेचं आहे। कोर्टाच्या आधी माहिती मीडियाकडे कशी जाते? मोबाईल सियाकडे होता, मग यासाठी चेतनच्या कोठडीचा काय संबंध असं चेतनच्या वकिलांनी विचारलं। तर आम्ही गाडी स्वतः आणून दिली, पॅन्ट मागितली असती तर ती पण आणून दिली असती। त्यावरती कोर्टानं सिया आणि चेतन या दोघांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।